मी आज कर्ड राईस करते। आता हा भात घेतला आहे 1 वाटी, दही 1 वाटी, ही उडदाची डाळ भिजवून घेतली चांगली, हे डाळिंब ह्याचे दाणे आता ह्याच्यामध्ये ओतते भात, हे दही, गोड दही घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही, आणि मीठ थोडं चवीनुसार। ते फेटून घेते याच्यामध्ये सगळं, मग फोडणी देते। पहिले फेटून ठेवायचं, फेटून झालं आता ह्याचे दाणे वाटते, अगदी 1 नंबर छान होतो, मस्त होतो, भारी लागतो खायला, अगदी टेस्टी लागतो। आता फोडणी देते मी। पॅन तापत ठेवले मी, पॅन तापला तेल ओतते थोडं, तेल तापले दे, मग मोहरी टाकते, उडदाची डाळ, कढीपत्ता, बेडगी मिरची, तेल तापू दे, तेल तापलं आता मोहरी टाकते, कढीपत्ता, डाळ, हलवून घेते, चांगली परतून घ्यायची अशी। झालं आता त्याची फोडणी देऊन घेते। उडदाची डाळ चांगली भिजत घालायची, 1-2 तासभर भिजत घालायची, म्हणजे लगेच अगदी भिजल्या जाते आणि कच्ची राहत नाही, अशी फोडणी द्यायची। आता मी फोडणी देते, गॅस बंद करते, फोडणीचं झाकण काढते, फोडणी देते काढता। त्याला काय जास्त तेल लागत नाही किंवा काय नाही, तेल जास्त घालायचं नाही याच्यामध्ये। आता ह्याने मी हलवून घेते, असं झाकण ठेवते 2 मिनटं, मग भरून घेते। झाले 2 मिनटं, झाकण काढते, त्याच्यामध्ये भरून घेते मी। काय मस्त छान झालं, अगदी काही भरून घेते मी। गरम जरा हात झाला कर्ड राईस, काय मस्त सुंदर छान लागतो, अगदी भारी लागतो खायला। माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा। कसा झाला कर्ड राईस सांगा मला, तुम्ही पण असा करून बघा।